हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज गुरुचैत्र पारायणाचा तिसरा दिवस आहे आणि मी तयार झाली। माझी घरातली कामं सगळी आवरलेली आहेत, देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आता मी केंद्रामध्ये चालली पारायणासाठी। सकाळचे 7:30 वाजून गेलेत, भूपाळी आरतीची वेळ झालेली आहे आणि भूपाळी आरतीनंतर मग गुरुचैत्रचं पारायण आहे आणि आज आहे केंद्रामध्ये चंडीयाग। त्यासाठी मी हिरवी साडी नेसलेली आहे, सगळ्या महिलांनाच हिरवी साडी नेसायला सांगितलेली आहे। तर आज गुरुचैत्रचा जो पारायणाचा तिसरा दिवस आहे आणि त्यासाठी पारायण झाल्यानंतर मग चंडीयाग होणार आहे। चंडीयागाचं खूप महत्त्व आहे, तुम्हाला माहितीच असेल। याआधीसुद्धा मी हा व्हिडिओ केलेला होता, तर नसेल बघितला तर तो नक्की बघा। आणि आजसुद्धा जे काही केंद्रामध्ये ज्या काही हे याग वगैरे जे काही होतील केंद्रामध्ये ते सुद्धा मी शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करेन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महामुनी जो होता अनगुरुच नंदाणी पुसत असे विनोणी ऐका श्रोते एकचित्त म्हणे श्री गुरुसी होत अनुमान मानसी निरोप पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारुण महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत पाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म विपाक कथनम नाम अष्टविशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचैत्र अध्याय 29 हा अध्याय शेवटचा आहे। श्री गणेशाय नमः नामधारक विन्नी सिद्धासी मागे कथा निरोपिलीसी भस्म महात्म्य श्री गुरुसी पुसले त्रिविक्रम भारतीने। आजच्या दिवशीचं गुरुचरित्राचं वाचन इथं कंप्लीट झालेलं आहे आणि आता जी तयारी चालू आहे ती आहे चंडीयागाची। आणि आता चंडीयाग होणार आहे, त्यासाठी इथं ना वेगवेगळे अलंकार देवीला अर्पण केले जातात, म्हणजे जोडे, विदोरे आणि मंगळसूत्र, मणिमंगळसूत्र, हे सगळे अलंकार जे असतात ते परत देवी आईला हिरवी साडी, या सगळ्या गोष्टी देवी आईला अर्पण केल्या जातात। हळदी कुंकू त्याच्यासाठी प्रत्येक ताटामध्ये तुम्हाला दिसत असेल की ही देवीच्या अलंकाराची ताटं आहेत आणि प्रत्येक अध्यायानुसार देवीला ही ताटांमधलं सर्व अर्पण केलं जातं, स्वाहा कार्याचा केला जातो।
वज्रे सहस्र नयन उज्ज्वले पुत्र प्राणारे इंद्री नारायणी नमोस्तुते। इथं चंडी यागासाठी किंवा कोणत्याही यागासाठी 11 महिला यज्ञकुंडाच्या जवळ बसविल्या जातात आणि प्रत्येक अध्यायाला त्यांच्याकडून स्वाहाकार करून घेतला जातो। आणि गुरुचैत्र वाचनासाठी गुरुचैत्राच्या पारायणासाठी जितक्या लेडीज आलेल्या आहेत, जितक्या महिला आलेल्या आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या चंडी यागासाठी स्पेशली आलेल्या आहेत त्यांनासुद्धा इथं स्वाहाकार करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं। त्यांच्याकडून सुद्धा स्वाहाकार करून घेतला जातो, म्हणजे देवी आईची, आई भगवतीची सेवा त्यांच्याकडून सुद्धा करून घेतली जाते। या यज्ञभूमीचं यज्ञकुंडाचं वैशिष्ट्य असं आहे की 7 दिवस जो अखंड नामजप यज्ञ सप्ताह आहे त्या 7 दिवसात यज्ञकुंडातील जो अग्नी आहे तो विजू दिला जात नाही, तो तेवतच ठेवला जातो, तो प्रज्वलितच असू द्यावा लागतो। हे असं खास वैशिष्ट्य आहे। ही यज्ञ याच्यामध्ये सतत चालू असतो किंवा याच्यातला जो अग्नी आहे तो सतत प्रज्वलित असतो। अल्पहारी प्रथमध्ये पुढे आहार वर्जुनी एकाग्रमय लावून चिंतनकपी मांडती पुढे रक्त देऊन स्वप्राण बली वाहत आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देई चंडी ते त्याशी बोलली देवी वाच राजा वैश्य तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सर्वा तुम्ही देते तपेचा भोगशी वीर संपदा तू होशी विवचनाचा बालक सावर्णिकी मनू ख्यात होशी लक्ष्मी ऐश्वर्य तुझ्या तिथी तो वरमज मागणे तो मी देते मोक्षात ज्ञान पावशी मार्गंगे उवाच असे म्हटले दोघा अभिलाषित देवीने भक्ती स्तोत्र ते करती ऐकोनी देवी अंबिका अंतर्धान तेथे झाली सुरतश्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणू होईल जी देवी सगळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो जी देवी सगळा ठाई की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय। तर अशा पद्धतीने या सप्ताहातील हा जो चंडी याग आहे तो इथं संपन्न झाला आहे आणि माझा व्हिडिओसुद्धा मी आज इथं एंड करते। तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला तो मला नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला आणि छान छान कमेंट करत चला। तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मला
करी श्रीमेश्वरी सर्वभूतांना तामी हो पय श्रीम स्वाहा मनस रामबुद्धी वाच सत्य श्री मई पुरुषरूप मनसे मई श्री शांताय स्वाहा मोकदम श्रीवासमे कुले मात्रम पद्ममालिम स्वाहा आप सर्वजन चिकदानी चिकलित वसमे गुरुनीच देवी मात्रम श्रीवासमे कुले स्वाहा